नमस्कार मंडळी. मंडळी 22 वर्षाचा राहुल आणि 45 वर्षाची रूपाली या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होतात. आता कोणाला माहीत काय होते? जे काही 22 वर्षाची मुलं असतील, 20 वर्षाची मुलं असतील, ह्या काही ज्या काही 45 वर्षाच्या महिला येतात, 50 वर्षाच्या महिला येतात आणि खास म्हणजे लग्न झालेल्या महिला आहेत. याच्याकडे का ॲक्टिव्ह होतात? कशा पद्धतीने ते आकर्षित होतात आणि या आकर्षणामुळे जे काही महिला येतात ते त्याचा फायदा घेतात. लग्न झालेली रूपाली, तिला 2 मुलंसुद्धा होते. 2 मुलं असतानासुद्धा ती एका 22 वर्षाच्या मुलाला म्हणजेच राहुलला फसवते. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि या महिलेचं लग्नसुद्धा झालेलं असते. 2 मुलंसुद्धा असतात आणि जे काही नवरा असते ते कामाच्या निमित्त कुठेतरी बाहेर असतो. कुठे 2 महिन्याला, कुठे 4 महिन्याला तो घरी येत असतो आणि त्या ठिकाणी तो नोकरी करत असतो. हिलासुद्धा एका कंपनीत जॉब असते. जॉब असल्याकारणाने त्या जॉबवरती ती काम करत असते आणि तिला चांगल्या पद्धतीची पेमेंटसुद्धा असते. दिसायलासुद्धा सुंदर असते. 45 तिचं वय असते आणि जो काही राहुल असतो त्या ठिकाणी हुशार असल्याकारणाने त्यालासुद्धा त्या ठिकाणी जॉब लागतो त्या कंपनीत. जॉब लागल्यानंतर या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होते. रुपाली रोज त्या ठिकाणी नवनवीन साड्या घालून येते, मेकअप करून येते आणि सगळ्या गोष्टी टापटीपपणे करून येते आणि जो काही 22 वर्षाचा राहुल असतो, तोही तिला त्या ठिकाणी भाळतो. तिच्याकडे पाहून आकर्षण वाढते. त्या ठिकाणी चहा-पाणी वगैरे होते. मंडळात कुठेतरी सुट्टी असल्यानंतर ते फिरायला सुद्धा जातात. डब्बासुद्धा शेअर करतात आणि असं खूप दिवस चालते. खूप दिवस चालल्यानंतर जो काही राहुल असतो, ते त्या ठिकाणी तिच्याकडे भाळतो, म्हणजे तिच्याकडे आकर्षित होतो आणि रुपालीसुद्धा त्याला कुठेतरी तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते. जाळ्यात ओढल्यानंतर राहुलचं आणि तिचं बोलणं भाषण सुरू होते. मोबाईलवरती बोलणं भाषण सुरू होते. व्हिडिओ कॉलसुद्धा होतात. त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत व्हिडिओ कॉलसुद्धा होतात. अशा कारणाने जो काही रुपाली असते त्या राहुलला एक दिवस तिच्या घरी बोलवते. घरी बोलावल्यानंतर दुपारची वेळ असते. मुलं शाळेत गेलेले असतात. मुलगी आणि मुलगा शाळेत गेलेला असतो आणि त्या ठिकाणी ती काही रुपाली असेल त्याला ती त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्या ठिकाणी तिच्यासोबत वेगळ्याच पद्धतीने शाळेत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता या राहुलला सुद्धा समजलेलं असते. कारण तर राहुलचं जे जे वय आहे ते 22 वर्षाचं असते, तरुण असते. त्या कारणाने हा सुद्धा तिच्याकडे आकर्षणाने पाहत असतो. त्याची सुद्धा भूक असते आणि हिची सुद्धा भूक असते. कारण तर हिचा काही जे नवरा असते कुठेतरी 2-2 महिने, 3-3 महिने घरी येत नाही. त्या कारणाने हिला तरी कोणाची तरी साथ असते. साथ पाहिजेत असते आणि त्या कारणाने तिच्या एका बेडवर जातात. त्या ठिकाणी त्यांच्या दोघांचे अनैतिक संबंध सुरू होतात. त्या ठिकाणी पूर्ण एकूण-एकाचे कपडे उतरवल्या जातात आणि जो काही रूपाली असते, ती कित्येक दिवसाची भुकेली असते. म्हणजे 2 ते 3 महिन्याची भुकेली असते. त्या कारणाने ती तिच्यावर तुटून पडते. त्या राहुलवर तुटून पडते आणि राहुलसुद्धा आता 22 वर्षाचा झालेला असतो. हा सुद्धा तरुण असतो. त्याच्या अंगात सुद्धा रक्त सळसळलेलं असते आणि यांनी कधीही जी एखादी स्त्री असेल तिला ओपन पाहिलेली नसते किंवा कुठेही पाहिलेलं नसतं. त्या कारणानं हा सुद्धा तिच्यावर तुटून पडतो आणि त्या ठिकाणी दोघांचे कपडे काढल्यानंतर नको त्या अवस्थेत त्या दोघांनी जो काही कार्यक्रम असतो ते केलेला असतो. असेच प्रेम प्रकरण त्यांचे सुरू होतात. जवळपास 2 ते 3 वर्ष अशा सलग त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होतात. त्या दोघांच्या प्रेम प्रकरणातून रोज कुठेतरी भेटणं असेल, शरीर सुखाच्या ज्या काही भुका असतील त्या भागवल्या जातात. रोज ठिकाणी एखाद्या एखाद्या ठिकाणी बाहेर फिरायला जाणे, एखाद्या हॉटेलला बाहेर फिरायला जाणे, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणे, याच्यातून दोघांचे अनैतिक संबंध एवढे काही टोकाला जातात की रोज-रोज तेच करून अक्षरशः जो काही रूपाली असते ती पूर्ण तिची शरीराची भूक भागवत असते आणि जो काही हा राहुल आहे, हा सुद्धा तिच्याकडे अट्रॅक्टिव्ह होतो. तिच्याकडे आकर्षणाने पाहत असतो आणि त्याची सुद्धा शरीराची भूक ही भागवली जाते. परंतु राहुलला हे समजले नसते. कारण त्या महिलेचं ऑलरेडी लग्न झालेलं असते आणि जे काही त्याला वाटत होतं की आता मी जे काही गोष्ट करत आहे, ती कुठेतरी मला आता थांबल्या गेल्या पाहिजेत. कारण तर याचं सुद्धा लग्न जमलेलं असते. याला सुद्धा आता लग्न करायचं असते. परंतु रुपालीने पूर्णपणे प्लॅनिंग केलेली असते. जी काही रुपाली असते त्या रुपालीची पूर्णपणे प्लॅनिंग तयार झालेली असते. आता हिला वाटते की मी ज्या पद्धतीने याच्यासोबत शरीर संबंध बनवलेले आहेत, याच्यासोबत माझं लग्न झालं पाहिजे, असं तिला वाटत असते. परंतु आता हा 22 वर्षाचा आणि ती 45 वर्षाची, यामध्ये जोड तर बनणार नाही.
किंवा ते तसं वाटणार सुद्धा नाही. याला या गोष्टीचा कंटाळा आलेला असते, कारण तो याच्या पूर्णपणे भागलेला असते आणि याला एका तरुण मुलीचं स्थळ येते. त्या ठिकाणी आई-वडील त्याची सोयरीक करतात आणि सोयरीक जेवणसुद्धा जमलेलं असते. त्या ठिकाणी एंगेजमेंटचा कार्यक्रमसुद्धा लवकरच होणार असते. त्यासाठी जी काही स्वाती असते या राहुलसोबत लग्न करणारी, ते राहुल आणि ती स्वाती एक दिवस अ, त्या ठिकाणी सोनाराच्या दुकानात जातात. एंगेजमेंटसाठी अंगठी घेण्याचा तयारी असते. अंगठीसुद्धा घेण्याची तयारी केलेली असते आणि त्याच वेळेस जो काही राहुल असतो त्या राहुलच्या मोबाईलवर मेसेज येतो, व्हिडिओ कॉल येतो आणि हाय असं लिहिलेलं असते आणि अचानकच तो मोबाईल जो असतो त्या रुपालीकडे असतो. स्वातीकडे असतो. स्वातीकडे असल्याकारणाने ती मेसेज पाहते आणि त्या ठिकाणी मेसेज ओपन झाल्यानंतर जो काही व्हिडिओ असतो तो दोघांचा व्हिडिओ असतो. त्यामध्ये दोघंही कोणत्याच प्रकारचे कपडे नसतात, पूर्णपणे ओपन असतात. अशा पद्धतीचा तो शरीरसुखाचा व्हिडिओ असतो आणि जे काही रुपाली असते त्या रुपालींनी पाठवलेला असतो आणि अक्षरशः ही जी काही स्वाती असते त्या ठिकाणी दंग होते. दंग झाल्यानंतर तिला वाटते की ज्या पद्धतीने मी प्रेम करत होते, याच्यावर लग्न करणार होते, हा कुठेतरी मला फसवत आहे. अशा पद्धतीचं ती बोलते आणि त्या ठिकाणी ती रागावून चिडून घरी जाते. संपूर्ण प्रकार तिच्या घरच्या लोकांना सांगते की अशा पद्धतीचं एका महिलेसोबत त्याचं शरीर संबंध आहेत, शरीर सुखाच्या भावना आहेत आणि त्या कारणाने हा मुलगा जे आहे राहुल, हा मला नको आहे, मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही. कदाचित तो मी लग्न केल्यानंतर सुद्धा तोच चालू ठेवील आणि तशाच पद्धतीचं प्रेम प्रकरण तिच्यासोबत जर चालू राहिलं तर मी काय करणार, अशा पद्धतीने सांगते आणि त्या ठिकाणी दोन्हीकडल्या जी काही सोयरीक असते तीच मोडल्या जाते. मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्याकरता नकार देते. असंच प्रकरण जे काय आहे राहुलच्या सुद्धा घरच्याला माहीत पडते आणि राहुलच्या घरचे सुद्धा चिडतात. चिडल्यानंतर तू काय करत आहेस, तू नोकरीवर जात आहे की असे लफडे करत आहे, असं ते बोलतात घरचे आणि त्या ठिकाणी राहुलला सुद्धा धमकी देतात किंवा अशा पद्धतीने जर तू करणार तर मग तुझं लग्न आम्ही करणार नाही, तू तुझ्या पद्धतीने कर, असं ते सांगतात. त्यानंतर जी काही रुपाली असते त्या रुपालीला सुद्धा समजावून सांगतात की बाबा तुझं लग्न झालेलं आहे, तुला 2 लेकरं आहेत आणि तुझा संसारसुद्धा चांगला आहे. तू माझ्या मुलाला का बरबाद करते किंवा माझ्या मुलाला का नादी लावतेस, अशा घरचे समजावून सांगतात. परंतु जी काही रुपाली असते ती ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसतं. कारण तर जे काही शरीर सुख असते तिच्या नवऱ्याकडून भेटायपेक्षा या राहुलकडून तिला चांगल्या पद्धतीचं मिळालं असते. जे काही सगळ्या गोष्टी असतात, शरीराच्या भुका भागवल्या जातात. त्या कारणाने या रुपाली आता त्या राहुलला सोडायला तयार नसते आणि जो काही राहुल आहे ते रुपालीला सोडण्याकरता तयार असते, कारण तर याला लग्न करायचे असते. अशा गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जी काही रुपाली आहे ती कोणत्याच प्रकारची त्याची सोयरीक होऊ देत नाही, कोणत्याच प्रकारे त्याला नवीन सोयरीक येऊ देत नाही. अशा पद्धतीची ती काय रुपाली असते ती चिडलेली असते आणि राहुलसुद्धा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की बाबा ह्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, तुलाही गरज होती, माझंही 22 वर्षाचं वय होतं आणि मला त्या गोष्टीची गरज होती, म्हणून मी तुला ज्या गोष्टी आहेत त्या दिल्या. आता नको, ह्या गोष्टी बंद करायला पाहिजेत आणि तुला सुद्धा 2 मुलं आहेत, अशा गोष्टी समजावून सांगते. परंतु ते ऐकायला तयार होत नाही आणि जे काही प्रकरण आहे ते काही दिवसांनी तिच्या नवऱ्याच्या कानावरती सुद्धा जाते आणि कानावरती गेल्यानंतर जे काही ते रुपालीचा नवरा असतो तिला त्या ठिकाणी त्या नोकरीवरून काढून टाकतो आणि त्या दुसऱ्या ठिकाणी तिला तिच्यासोबत घेऊन जाते. सगळ्या गोष्टी काही समजावून सांगते. परंतु ज्या अर्थी जे काही 22 वर्षाचा मुलगा राहुल हे कुठेतरी भावनेच्या आहारी गेला होता, शरीर सुखाच्या आहारी गेला होता आणि जी काही महिला होता, या महिलेला सुद्धा कुठेतरी भान राहिलं नव्हतं. या महिलेने सुद्धा अशा गोष्टीकडे ध्यान द्यायला पाहिजेत किंवा अशा गोष्टी करायला पाहिजेत नाही. कारण तर 2 मुलाचा सुखी संसार असताना, पती असताना ह्या गोष्टी तिला शोभत नव्हत्या. परंतु अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत आणि जे काही 22 वर्षाचा तरुण आहे, त्याने कुठेतरी आपलं करिअर घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तर या शरीर सुखाच्या ज्या काही भुका आहेत त्या भागतच असतात. कारण तर लग्न झाल्यावर ह्या गोष्टी सगळ्यांनाच मिळतात. या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि अशा गोष्टीतून आपण अलर्ट राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे, असं मला तरी वाटते. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.